बॅगांवर नरेंद्र मोदी साहेबांचे फोटो आहेत आणि हा आचारसंहितेचा स्पष्ट भंग होत आहे। आणि या ठिकाणी जे आत्ताच तुम्ही सांगितलं की प्रशासनाकडून सांगण्यात आलं की बा याच्यावर आम्ही लेबलिंग करणार आहोत, तर हे लेबलिंग नेमकं कोणाच्या खर्चाने होणार आहे? पुन्हा जनतेचा घामाचा पैसा हे नरेंद्र मोदीचे फोटो लावण्यात आणि पुन्हा ते फोटो लपवण्यात, याच्यातच खर्च करायचा का? हा खर्च नेमका कोणाकडून वसूल करायचा? आणि तुम्ही लावलेले त्याला जे काही स्टिकर्स राहील, पेपर्स राहील, त्याचा टिकाव कुठपर्यंत राहणार आहे? पुन्हा ते उघडून पुन्हा त्याच्यातले फोटो दिसणार नाही का? या सर्व गोष्टींचा विचार झालाच पाहिजे। ज्यावरती माहीत होतं की येत्या काळात देशात निवडणूक आहे, त्या निवडणुकांच्या तोंडावर 5ही वर्ष तर तुम्ही मोदी साहेबांचे फोटो आम्हाला जबरदस्तीनं दाखवलेच प्रत्येक ठिकाणी, ते पेट्रोल पंप असो, घर असो, दार असो। आता फक्त आता बोलू नये पण येईना, आता अंडरगार्मेंट्सवर फक्त मोदी साहेबांचे फोटो छापले नाही तेवढंच सोडलं आहे, बाकी तर प्रत्येक ठिकाणी ते फोटो छापले। प्रचार करावा किती करावा याचंही काही एक काहीतरी तारतम्य असायला पाहिजे असं मला वाटते। तर या निमित्तानं मी एवढंच बोलू इच्छिन की ह्या ज्या खताच्या थैल्या आहेत याला पुन्हा लेबलिंग करण्यासाठी अडवले जाईल। शेतकऱ्यांना आता खताची गरज आहे, त्यावेळेस खत त्यांच्याकडे पोहोचणार नाही आणि या खताची किंमत आधीच वाढली आहे, त्याच्यानंतर पुन्हा त्याला लेबलिंग करा, हे करा, ते करा, आणि ते लेबलिंग तात्पुरते अशा स्वरूपाचे राहील का? ते डिलिव्हर होता होता खताच्या बॅगा जेव्हा एकावर एक ठेवण्यात येते, काढण्यात येते, नेण्यात येते, तेव्हा ते सगळे लेबल फाटफुट होईल आणि मोदी साहेबांचा फोटो सगळ्यांना पाहायला मिळेल। हे आचारसंहितेचा भंग आहे। याच्यावर हे थुकापालीशी लेबल लावण्याचे, याच्या त्याच्या त्याला लपवण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा थेट या बॅगा बनवण्यासाठी आणि याच्यावर मोदी साहेबांचे निवडणूक काळात फोटो लावण्यासाठी कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे। आणि त्यासोबतच या ज्या खताच्या बॅगांवरती नरेंद्र मोदी साहेबांचे फोटो आले याबद्दल केंद्रीय निवडणूक विभागाने भाजपावर या ठिकाणी आचारसंहितेच्या भंगाची कारवाई केलीच पाहिजे, ही माझी मागणी आहे। आणि यासाठी या खताच्या बॅगा